नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी पैठणकर साहेब आहे आणि माझ्याकडे पालखेड, गोळवाडी आणि बेंदवाडी गाव आहे. आता सकाळी आमची शेतीशाळा चालू आहे इथं हरभऱ्याची. आमचं वर्ग 5 वर्ग होते ते संपलेले आहे. पण सकाळी आमचा चर्चा झाली काकासाहेब कवडे म्हणून आहे, ते इकडं राहता परसोड्यापाशी. तर यांचा आमचा कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी सांगितलं की हे मला माहित होतं की आपले DK साहेब इथं शून्य मशागत SRT तंत्रज्ञान करता, अवलंबन करता. पण त्यांची आमची एक वेळेस कॉल झाला, पण त्यानंतर आमचा काय संपर्क झाला नाही. तर नंतर आपण संपर्क करूया, कारण की आपल्या गावामध्ये बेंदवाडी गावामध्ये किंवा परसोड्याचे इथं शेतकरी असेल तर परसोडा आणि बेंदवाडीमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवतोय आपण. या वर्षीपासून चालू केलेलं आहे. तर या प्रकल्पामध्ये आपण आता हे SRT आपण कुठून शून्य मशागत तंत्रज्ञानासाठीच हे आलेले आहे. तर यांनी मला परिचय यांचा दिला की हे आपले फुलंब्री तालुक्यातून आलेले बाजार समितीवरून. तर आमचे कृषी विभाग आहे तो फुलंब्रीमध्ये चांगलंच काम करतो आणि भरपूर क्षेत्र, मी म्हणतो किती हेक्टर आपण अंमलात आणले SRT मध्ये? जवळपास 25,000 हेक्टर, म्हणजे 25,000 शेतकरी आपले महाराष्ट्रात. 25,000 शेतकरी जे की SRT तंत्रज्ञान वापरतात. जवळपास आपल्या वैजापूर मध्ये नवीन SRT आपल्या ऑल महाराष्ट्रात 17 शेती शाळा आहे इथं असं आहे का? म्हणजे जिल्हा प्रत्येक शाळा आहे. जिल्हा वाईज का? जिल्हा वाईज. असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी एका गाव घेऊन करता का तुम्ही असं? नाही हा. प्रॉपर त्या ठिकाणी जे शेतकरी जुनी पाचाळू शेती हा, करतात हा, ना, हा. त्यांच्या ऑल महाराष्ट्रात 17 शेती शाळा आहे. मग ते अमरावती असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, हम्म. पुणे, संभाजीनगर, जालना, अशा ऑफिसने SRT ऑफिसला प्रत्येक त्या ठिकाणी शेती शाळा दिलेल्या आहेत 17. आणि ह्या शेती शाळा वाढत जाणार आहे. असं आहे का? बरं आपल्या बरोबर आता या वर्षीपासून नानाजी देशमुख कृषी प्रकल्प राबवत आहे. त्याच्यामध्ये आपलं वॉटर कप स्पर्धा पण आणलेली आहे. वॉटर कप स्पर्धेमध्ये आपला शेतकरी ग्रुप स्थापन करायचा आहे. शेतकरी ग्रुपमध्ये म्हणजे 20-25 शेतकरी आपण एकत्र करणार आहे. एकत्र करून आपल्याला कमीत कमी 1 एकरचा बेड तुम्ही स्वतः शेतीमध्ये राबवा आणि त्याच्यावरती पीक घेऊन बघा. आणि तो बेड आहे जो कधीच मोडायचा नाही. 5-7 वर्ष तुम्ही त्याचा रिझल्ट घेऊन बघा कसं आहे काय नाही. आता यांनी घेतलं 2-3 वर्षात, त्यांना लगेच समोरच रिझल्ट आहे आपला कसं काय झालेलं ते आपण प्रत्यक्ष बघतोच आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात ही एवढी भीती आहे तणांबद्दल. तणांची भीती तुम्ही बाळगूच नका. तण हे शेतीचे मित्र आहे. आणि तण- शेतीमध्ये यायलाच पाहिजे ना. तुम्ही सरकारचा नियम आहे. तुम्ही जर शेतीला काचेचं कंपाऊंड जरी केलं तरी आतमध्ये तण येणार आहे. ते कसं येणार आहे? मे मध्ये जे वाटोळ फिरत राहतात या ह्याच्यामध्ये निसर्ग त्याची धूळ पेरणी करत राहतो, ही ऑटोमॅटिक येणार आहे. तण यायलाच पाहिजे ना. ज्याला आपण आपल्या धर्मात 33 कोटी देव म्हणतो. 33 कोटी देव म्हणजे काय? द्या मग मला 33 कोटी देवांची नावं लिहून. 33 कोटी देव म्हणजे 33 कोटी सूक्ष्म जीवजंतू. तुमच्या जोपर्यंत जमिनीत जो 33 कोटी सूक्ष्म जीवजंतू येणार नाही तोपर्यंत तुम्हाला असं पीक दिसणार नाही. ह्या मातीचा वास घ्या, त्या मातीचा वास घ्या, तिकडे वास येणार नाही. मग ते पीक कसं आहे? हिचं वास घ्या तुम्ही, पीक कसं आहे? जमीन थंडीगार आहे का? आतमध्ये आता गांडूळ जिवंत आहे सध्या. जे वेगवेगळे सूक्ष्म जीवजंतू ते तुम्हाला आतमध्ये दिसायला लागतील. हे सगळ्या गोष्टी जमीन पहिलं केल्याशिवाय नाही. आणि या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचं एक असं मानसिकता आहे की तणनाशक हा खूप भीती लोकांना. तणनाशक म्हणजे फक्त काय? जेव्हा जेव्हा तणनाशक आपण पिकावर फवारतो तर ते अशा हिशोबाने बनलेलं आहे की तणनाशक बनल्यानंतर 15 वर्षानंतर ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्याच्यावर खूप भरपूर रिसर्च झालेला आहे. नंतर ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. बरेचसे तणनाशक असे मातीवर बनलं डिझॉल्व होऊन जातं. त्याचं कुठलंही रेसिड्यू त्याच्यात येत नाही. बरंच तणनाशक कार्य काय का? फक्त त्याची अन्न निर्मिती बंद करणे. तुमचं काही नाकन तोंड दाबून टाकलं तर तुम्ही मरून जाशाल. आणि तोंड बंद ठेवलं तर भुकीनं मरून जाशाल. बाकी तुम्हाला त्रास आहे काही? इतकं सोपं ते काम आहे. पण लोकांना अशी भीती झाली तर तणनाशक म्हणजे जमीन खराब होत्या. ही सगळं चुकीचं आहे. जर तणनाशकनं जमीन सुकी झाली असती, नापीक झाली असती तर रामचंद्र पुंड हा व्यक्ती जुलै 2009 पासून मी तणनाशक वापरतो. माझ्याकडे मागच्या 10 वर्षापासून बैल नाही, 5 वर्षापासून ट्रॅक्टर नाही. ज्याला पडतो त्यांना घरी येऊन पहा, मुक्कामी या. पुऱ्या गावाला विचार, माझ्याकडे 10 वर्षापासून बैल नाही, ट्रॅक्टर नाही. मग माझ्या जमिनीला गांडूळ कसे? आतापर्यंत माझ्या जमिनीत 50 स्प्रे केले असेल 15 वर्षामध्ये. वर्षात 2 तर केलं असेल ना, 2-3. मग माझ्या जमिनीत गांडूळ कसे? माझ्या बाजूला शेतीमध्ये गांडूळ तर काय पण वाजवी येत नाही. खरं कोणाचं आहे मग? इतकं सोप्या गोष्टी राव आपण रिकामा लोकांना दोष देत बसतो का? आपण जे ऐकतो का तेच म्हणजे ती खरं नाही. लोक आता भाटलीत बसल्यावर नको त्या गोष्टी बरंच नाही काही म्हणत राहत्या. नाही ती वाईट आहे, असं आहे ते तसं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही आता पारंपरिक शेतीमध्ये जर तुम्ही एका तणनाशक मारलं त्या ठिकाणी कुजण्याची क्रिया होतच नाही. त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या पिकांना. पण ज्या ठिकाणी तुम्ही नो-टिल फार्मिंग मध्ये तण कुजवतात त्या ठिकाणी ते सगळं डिस्ट्रॉय होऊन जातं तणनाशक. आणि तणनाशक जे इतकं म्हणजे तुमच्या बुरशीनाशकपेक्षा कीटकनाशकपेक्षा 1000 पट कमी धोक्याचं आहे. जेवढं मानवाला मीठ घातक आहे. विज्ञान काय सांगतं का सगळ्यात घातक माणसाला मीठ आहे. तरी आपण खातो कोणी खातो का खातो? तर ते शरीराला गरज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 84 प्रकारचे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स आहे मिठामध्ये. पण ते आपण गरजे इतकेच खातो.
तुम्ही दवाखान्यात गेले, डॉक्टर म्हणला गोळी खा डोक्याची, तुम्हाला तीव्र डोकं दुखू राहिलं, तुम्हाला गोळी खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही, तुम्हाला नाही मी एकदम म्हणजे मी सेंद्रिय माणूस आहे, मला गोळी अजिबात नको, तुम्हाला पर्याय काय त्यासाठी, तुम्हाला गोळी खावाच लागणार आहे. पण ती गोळी खात असताना तुम्ही जेवण करला असल्यामुळं तुमचं जे शरीरामध्ये ते जे काय तुमचं साईड इफेक्ट होणार आहे त्याचं डिझॉल्व ते अन्न करणार आहे आणि तुम्हाला आराम पडणार आहे. तसंच जमिनीमध्ये जेव्हा आपण खुडणीची क्रिया थेट जागेला करतो तेव्हा सूक्ष्मजीव त्या ठिकाणी जे आम्ल तयार होतं, ते आम्ल तयार झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी क्षार तुमचं विघटन होतं, जमीन सुपीक होते आणि कुठलाही रेसिड्यू त्या पिकामध्ये येत नाही. आणि सगळं सिद्ध झालेलं आहे. दादांनी अमेरिकेमध्ये सगळं लाखो रुपयाचं टेस्ट घेऊन हे सगळं टेस्ट केलेलं आहे. दादांचं फूड अँड सायन्समध्ये डिग्री झालेली मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये आणि ते 1976 BSc ॲग्री. म्हणजे जो कोणी म्हणतात सांग तणनाशकमुळं पिकामध्ये रेसिड्यू येतात तर त्यांना आपण ती प्रूफ करू शकतो. जगभरामध्ये याचा प्रचार प्रसार चालू आहे ना, जगानं मान्य केलं नसतं नाही. म्हणजे हे सगळं चुकीचं आहे. आपण या गोष्टी शिकलो पाहिजे, या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. हा बोला विचारा ना. अरे विचारा, तुम्ही विचारलंच पाहिजे. असं नाही, आपल्या क्षेत्रामध्ये भरपूर कापूस लावलेले आहे. कापसाचे पराठे काय करता तुम्ही, जाऊन टाकतात ते राख करून टाकतात. हा आता शेतकऱ्याला अशी मदत आहे, आपल्या वॉटर कप आमिर खानचं जे आहे वॉटर कप योजना आहे फाउंडेशन. पाणी फाउंडेशनद्वारे. तर या पाणी फाउंडेशनद्वारे आपल्याला शेतकरी गट तयार करायचे. शेतकरी गट मध्ये मग त्याच्यामध्ये 25 शेतकरी राहू शकतात, 30 शेतकरी राहू शकतात. त्याला आपल्याला SRT ते तंत्रज्ञान इथं सांगितले, तुम्हाला ऐकलेलं असेल तुम्ही. ते तंत्रज्ञान आपल्याला शेतकऱ्याला 25 जण असतील किंवा 30 जण असतील, त्यांना प्रत्येकी 1 एकर आपल्याला बेडवरती करायला लावायचे आणि ते बेड कधीच मोडायचे नाही आणि त्यांना रिझल्ट बघायचे. असंच गावात 25 जण तयार करायचे, 25 जण तयार करायचे आणि त्याच्या शेतीशाळा घ्यायची. आपल्याला शेतीशाळा घेऊन आपण 6 किंवा 7 ज्या शेतीशाळा असेल, मकाची असेल किंवा कोणी तूर करणार असेल बेडवरती, त्या पिकानुसार आपल्या शेतीशाळा घ्यायची आणि त्यांना त्या शेतकऱ्यांना आपल्या SRT तंत्रज्ञान आपल्याला त्याला रुजवायचंय की याच्यामुळे काय काय फायदे होतात. तुम्हाला याच्यामुळे खर्च कमी होणार आहे, नांगरणीचा खर्च करणार. आज मी एक दुकान शेतकऱ्यांना विचारलं तुमचा नांगरणीचा खर्च किती, ते म्हणते मला वर्षाला जवळ 80 ते 90,000 रुपये खर्च येतो म्हणजे नांगरणीसाठी. तर तुम्ही SRT तंत्रज्ञान वापरलं तर याच्यातून खूप बचत होणार आहे, दुसरे खर्च होणारच नाही. आणि आता हार्बिसाइड नाही, तणनाशक बद्दल माहिती दिली मी. तणनाशक बरोबर 2-4 प्रकारचे तणनाशक म्हणजे काय, एक सिलेक्टिव्ह आहे, नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे निवडक तणनाशक आहे. काही म्हणजे कसं, आता सिलेक्टिव्ह म्हणजे कोणते की आपण कांद्यामध्ये पिकाला किंवा कांद्यामध्ये मारतो, गोल टार्गा सुपर. हे काय सिलेक्टिव्ह. नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे कोणते, ग्लायफोसाइड हे मारतात. निवडक हा. आणि काही प्री इमर्जन्सी, काही पोस्ट इमर्जन्सी. प्री इमर्जन्सी म्हणजे कोणतं, ॲट्रोजिन आहे, हे तुम्ही तणनाशक वापरू शकता. किंवा आपल्या पेंडामिथॅलिन आहे. पोस्ट इमर्जन्सी मध्ये आपण 2,4-D वापरतो, आपल्या याच्यामध्ये ऊसामध्ये, आपल्या ऊसामध्ये वापरतो, गावामध्ये वापरतो. तर हे तर नाना देशमुख संजीवनी प्रकल्पामध्ये आपण SRT तंत्रज्ञान सुद्धा याच्यामध्ये अवलंबणार आहोत. जे आलेले, आता याबद्दल काय मला माहिती नव्हती की येणार आहे म्हणून. आम्हाला काय म्हणजे कोणीतरी मला यांनी कॉल केल्यानंतर मला ते सांगितलं गेलं की असं येणार आहे, याच्याबद्दल मला कल्पना मला नव्हती. तर येणार असते तर आपण अजून एक मोठा कार्यक्रम घेतला असता. याच्यापेक्षा तुम्हाला जास्त शेतकरी आले असते. कसं आहे SRT ऑफिसचा, जे शेतकरी आता